अमेरिकेने ज्या माणसाची टीप देण्यासाठी जवळपास 92 कोटींचं बक्षीस दिलंय, त्या मोजताबा खामेनेईने स्वतःसाठी सुरक्षेचं असं कड तयार केलंय जे भेदण्यासाठी इस्रायलच्या मोसादचं तंत्रज्ञानही फेल झालंय. जमिनीपासून 60 फूट खोलीवर उभारलेलं निवासस्थान ते बाहेर पडताना 10 प्रकारचे ताफे आणि आजूबाजूला फितूर टाळण्यासाठी वेगळीच शक्कल, या सगळ्या गोष्टींनी अमेरिका आणि इस्रायलही हैराण झालेत. त्यातच एक गोष्ट ही समोर आली आहे की हल्ल्यात जखमी झाल्यानंतर मोजताबा खामेनेई उपचारासाठी रशियाला गेलाय. आजपर्यंत फक्त मिलिटरीवर कमांड ठेवणाऱ्या मोजताबाने अमेरिका आणि इस्रायलच्या हातावर तुरी कशा दिल्यात आणि मोजताबाचं लोकेशन काढणं मोसादलाही अशक्य का बनलंय, त्याचीच माहिती मी या व्हिडिओत देणार आहे. या स्टोरीची खरी सुरुवात झाली इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावरील हल्ल्यानंतर, जेव्हा इस्रायलच्या मोसादने इराणच्या शास्त्रज्ञांना त्यांच्या घरात घुसून मारलं आणि त्यांच्या अणुप्रकल्पांचे सर्व्हर हॅक केले. तेव्हा खमेनेईंच्या कुटुंबाला एक गोष्ट जाणवली की तंत्रज्ञान हे सुरक्षिततेचं साधन नाही, तर ते शत्रूला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं निमंत्रण आहे. सप्टेंबर 2025 मध्ये जेव्हा लेबनॉनमध्ये हिजबुल्लाचे पेजर आणि वॉकी टॉकी एकामागून एक फुटले, तेव्हा मुस्तबाने आपल्या वडिलांना एक कडक सल्ला दिला. त्यांनी ठरवलं की जर शत्रू तुमच्या खिशातील उपकरणातून तुमच्या घरात शिरू शकतो, तर ते उपकरणच नष्ट केलेलं बरं. इथूनच मुस्तबाने स्वतःला आणि आपल्या वडिलांना डिजिटल जगातून पूर्णपणे डिस्कनेक्ट करून घेतलं. त्यांनी एक असा मार्ग स्वीकारला ज्याला तांत्रिक भाषेत एअर गॅप सुरक्षा असं म्हणतात. म्हणजेच तुमचं आयुष्य कोणत्याही सार्वजनिक इंटरनेट किंवा सॅटेलाइट नेटवर्कशी जोडलेलं नसेल. मुस्तबाने केवळ इंटरनेटशी नातं तोडलं नाही, तर त्याने स्वतःला अशा ठिकाणी सुरक्षित केलं जिथे मोसादची प्रगत क्षेपणास्त्रही पोहोचू शकत नाहीत. तेहरानच्या डोंगरात कोरलेल्या ईगल 44 या भूमिगत शहरात मुस्तबाने आपलं सुरक्षित कमांड सेंटर उभारलंय. हे साम्राज्य जमिनीखाली 60 फूट खोल, म्हणजेच एखादी 20 मजली इमारत जमिनीत उलटी पुरली तर तिच्या शेवटच्या मजल्यावर मुस्तबाचं निवासस्थान आहे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी लिफ्टला तब्बल 5 मिनिटं लागतात. डोक्यावर 60 मीटर जाडीचा कठीण ग्रॅनाइट दगड आणि कॉन्क्रीटचं सुरक्षा कवच असल्यामुळे तिथे जगातील कोणताही मोबाईल सिग्नल किंवा रेडिओ लहरी पोहोचू शकत नाहीत. हा एक असा सायलेंट झोन आहे जिथे सॅटेलाइटला फक्त शांतता ऐकू येते. पण मग प्रश्न पडतो की या डिजिटल ब्लॅकआउट मध्ये मुस्तबा देश चालवतो तरी कसा? तर आजच्या हायटेक हॅकिंगच्या युगात मुस्तबाने चक्क मध्ययुगीन पद्धत निवडली आहे. तो आपले आदेश साध्या कागदावर लिहून चिठ्ठ्यांच्या स्वरूपात देतो. हे आदेश पोहोचवण्यासाठी एक टॉप सिक्रेट एलिट युनिट तैनात आहे. हे निरोप देणारे केवळ लष्करी जवान नसून अशा कुटुंबातून येतात ज्यांची निष्ठा पिढ्यानपिढ्या खमेनेई घराण्याशी जोडलेली आहे. सॅटेलाइट हवेतील लहरी पकडू शकतो, पण एका विश्वासू माणसाच्या खिशात लपलेली कागदाची चिठ्ठी ट्रॅक करणं जगातील कोणत्याही स्कॅनरला शक्य नाही. ही लोटेक पद्धत मोसादच्या अब्जावधी डॉलर्सच्या हॅकिंग यंत्रणेला पूर्णपणे हतबल करून टाकते. मात्र मुस्तबाचं हे सुरक्षा कवच केवळ तंत्रज्ञानापुरतं मर्यादित नाही. त्याला सर्वात मोठी धडकी भरली आहे ती म्हणजे फितुरीची. त्याने पाहिलंय की मोसादने याआधी इराणच्या सर्वोच्च यंत्रणेतही आपली माणसं पेरली होती. म्हणूनच हे आदेश घेऊन जाणाऱ्या जवानांवरती मुस्तबाची अत्यंत करडी नजर असते. हे लोक एका अशा गोपनीय साखळीत काम करतात जिथे एकाला दुसऱ्याचं नावही माहित नसतं. इतकंच नाही तर त्याच्या जवळच्या अंगरक्षकांना बाहेरच्या जगाशी किंवा स्वतःच्या कुटुंबाशी संपर्क ठेवण्यासही पूर्णपणे बंदी आहे. मुस्तबाने स्वतःला वाचवण्यासाठी आपल्या रक्षकांनाही एका अदृश्य तुरुंगात कैद करून ठेवलंय. मुस्तबा खमेनेई आज इतके टोकाचे सावध का आहेत, याचं खरं उत्तर दडलंय 28 फेब्रुवारी 2026 च्या घटनेशी, ज्या दिवशी इस्रायलने त्यांचे वडील अली खमेनेईंचा अंत केला. अली खमेनेईंना वाटलं होतं की त्यांचं 60 फूट खोल बंकर त्यांना वाचवेल,
पण मोसादने तिथे तंत्रज्ञानापेक्षा माणसाच्या सवयींचा वापर केला. खमेनेई जेव्हा बाहेर पडायचे तेव्हा ते 5 सारख्याच दिसणाऱ्या बुलेट प्रूफ गाड्यांचा मिरर ताफा वापरायचे. अंतराळातील सॅटेलाइटला वरून 5 सारखेच ठिपके दिसायचे, पण मोसादने तिथे तंत्रज्ञानापेक्षा माणसाच्या सवयींचा वापर केला. मोसादच्या अल्गोरिदमने 10 वर्षांच्या अभ्यासानंतर एक मानवी चूक पकडली होती. मोसादला हे कळलं होतं की ज्या गाडीत VIP बसलेला असतो त्या गाडीचा ड्रायव्हर वळण घेताना किंवा गर्दीत गाडी चालवताना इतर ड्रायव्हर्स पेक्षा थोडा जास्त सावध असतो. त्याची ब्रेक दाबण्याची पद्धत आणि वेग यातला हा सूक्ष्म बदल मोसादच्या AI ने टिपला आणि खमेनेईंचा पत्ता लागला. भलेही आकाशातून क्षेपणास्त्र अमेरिकेचं सुटलं असेल, पण त्या क्षेपणास्त्राला खमेनेईंच्या गाडीपर्यंत अचूक पोहोचवणारी दृष्टी मोसादची होती. जगाला वाटलं हा एक हवाई हल्ला आहे, पण पडद्यामागे हे मोसादचं सर्वात मोठं इंटेलिजन्स ऑपरेशन होतं. कोणत्याही मोठ्या बॉम्बस्फोटाशिवाय मोसादने एका प्रिसिजन स्ट्राईक मध्ये खमेनेईंच्या गाडीचा वेध घेतला. इतकी अचूकता की शेजारच्या गाडीला साधी चरा सुद्धा पडली नाही. हाच तो थरार होता ज्याने मुस्तबाची झोप उडवली. मुस्तबाने हा भयानक मृत्यू अगदी जवळून पाहिला आणि त्याने त्याच दिवशी ठरवलं की मी ही चूक पुन्हा करणार नाही. वडिलांच्या निधनानंतर मुस्तबाने मोसादच्या त्या प्रगत AI आणि अल्गोरिदमलाच निकामी करून टाकलं. त्याने आपल्या सुरक्षेत अनपेक्षित बदल केले. मोसादला कोणताही पॅटर्न मिळू नये म्हणून मुस्तबा दर 24 तासांनी आपली संपूर्ण सुरक्षा टीम, ड्रायव्हर्स आणि अंगरक्षक बदलतो. जो ड्रायव्हर आज त्याच्या गाडीवर आहे तो पुढचे 6 महिने त्याच्या आसपासही दिसत नाही. यामुळे कोणत्याही एका माणसाच्या सवयीचा अभ्यास करणं मोसादसाठी आता अशक्य झालंय. मुस्तबा जेव्हा बाहेर पडतो तेव्हा तो एकाच वेळी 5 नाही तर वेगवेगळ्या मार्गांनी निघणाऱ्या 10 ताफ्यांचा वापर करतो. यातील कोणत्या ताफ्यात मुस्तबा आहे हे त्याच्या वैयक्तिक अंगरक्षकालाही शेवटच्या क्षणापर्यंत माहीत नसतं. अनेकदा तर तो बुलेट प्रूफ गाडी सोडून एका साध्या जुन्या टॅक्सीतून किंवा मालवाहू ट्रकमधून प्रवास करतो. त्याने आपल्या गाड्यांमधील GPS, इंटरनेट आणि रेडिओ यंत्रणा मुळापासून काढून टाकली आहे. मुस्तबाची गाडी ही रस्त्यावर धावणारी फक्त एक लोखंडी पेटी आहे, जिचा कोणताही डिजिटल मागमूस सॅटेलाइटला लागत नाही. मोसादचे सॅटेलाइट आजही तेहरानच्या रस्त्यांवर डोळे लावून बसले आहेत, पण त्यांना फक्त रिकामे रस्ते आणि बेवारस सावल्या दिसतात. मुस्तबा मात्र त्यांच्या हातावर तुरी देऊन गायब होतो. मोसादसाठी तो एक असा शत्रू आहे जो डोळ्यांसमोर असूनही दिसत नाही. मुस्तबाचं हे अदृश्य असणं त्याच्या स्वभावातच आहे. गेल्या 2 दशकांपासून तो सत्तेच्या केंद्रस्थानी असूनही त्याचे कधीच सार्वजनिक भाषण दिलेलं नाही किंवा तो कॅमेरा समोर आलेला नाही. तो कायम एक शॅडो प्लेयर राहिलाय. आज इराणच्या रस्त्यांवर त्याच्या नावाची चर्चा तर आहे, पण जगाकडे त्याचा एकही लेटेस्ट फोटो उपलब्ध नाही. हीच त्याची सर्वात मोठी स्ट्रॅटेजी आहे. ज्या शत्रूचा चेहराच माहित नाही त्याला संपवायचं कसं? जोपर्यंत तो जगाला दिसत नाही तोपर्यंत तो सुरक्षित आहे. तो पडद्यामागून IRGC आणि इराणच्या लष्करावर आपली पकड इतकी घट्ट करतोय की कोणत्याही बाह्य शक्तीला त्याचा अंदाज लावणं आता अशक्य झालंय. हे ऑफलाईन साम्राज्य केवळ स्वतःच्या जीवासाठी नाही तर इराणला पूर्णपणे अण्वस्त्र सज्ज करण्यासाठी लागणारा किमती वेळ मिळवण्यासाठी उभारलं गेलंय. जेव्हा इस्रायल आणि अमेरिका इंटरनेटच्या माध्यमातून जगावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतायत, तेव्हा मुस्तबाने ऑफलाईन होऊन या जागतिक सिस्टमलाच चॅलेंज दिलंय. मुस्तबाची ही रणनीती इस्रायलला दिलेलं एक स्पष्ट आव्हान आहे की तुम्ही आम्हाला सॅटेलाइटने शोधू शकता, पण आमच्या मनात काय चाललंय हे तुम्हाला कधीच कळणार नाही. एकीकडे जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञान आणि दुसरीकडे एका माणसाचं हे अजब मानवी चातुर्य. या सगळ्यावरच उपाय म्हणून अमेरिकेने मोस्ताबावर जवळपास 92 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय. पण मोस्ताबा हल्ल्यात जखमी झाल्यापासून कोमात असल्याची माहिती आहे आणि त्याला उपचारासाठी रशियाची राजधानी मॉस्कोला हलवण्यात आल्याचेही रिपोर्ट समोर आलेत. आता मोस्ताबा रशियाच्या आश्रयाला आहे आणि इस्रायलच काय पण अमेरिकेच्याही निशाण्यापासून दूर आहे. तर माहिती कशी वाटली? माहिती आवडल्यास शेअर करा आणि story.com ला सबस्क्राईब करा.